पश्चिम घाट परिसरात पावसाने पाठ फिरवले, यामुळे पेरण्या रखडल्यात. शेतकरी संकटात आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. पाहूया. बातमी भिवंडीतून. भिवंडीमध्ये मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा जप्त करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 5,18,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. भिवंडीमध्ये ही कारवाई करण्यात आली. खरं तर आपण पाहतोय तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून धडक कारवाई राज्यभरात ठिकठिकाणी पाहायला मिळते. अगदी गुटखा माफिया असेल, भेसळ करणारे जे असतील, या सर्वांचे धाबे जणांले. त्यातच आता भिवंडीमध्ये सुद्धा मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा हा जप्त करण्यात आला. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो गंभीर प्रकार होता त्याचे आता महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत आणि भिवंडीमध्ये हा 9 टन साठा जप्त करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.